हॅलो नमस्कार सगळ्यांना आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना. सगळ्या माझ्या सबस्क्रायबर्सना किंवा जे नॉन सबस्क्रायबर आहेत जे माझा व्हिडिओ पाहत आहेत त्यांनासुद्धा. तर आम्ही गेलो होतो इनऑर्बिट मॉलमध्ये आणि तिकडचा माहोल तुम्ही पाहू शकता. न्यू इयरचा जो माहोल आहे तुम्ही बघू शकता. लहान मुलांसाठी स्पेशली तिथे ऑलरेडी सगळं अवेलेबल असतं, पण 31ला स्पेशली जे लाइटिंग्स वगैरे असतात ना ते बघण्यासाठी खास करून गर्दी असते. ही लहान मुलं तुम्ही बघू शकता की वेगवेगळे छोटे छोटे गेम्स आहेत ते एन्जॉय करतात. ही सुज्ञा माझी इथे सगळे गेम एन्जॉय केलेले. सुज्ञाने एकही गेम सोडलेला असा नाही आहे. तर तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये बघा आणि कमेंट नक्की करा. बोला लाइट बंद कर किसी को बोल रहा तर इथे छान असे रोबोट वगैरे असे मुलांना एक खेळवताना दिसत आहे, तुम्ही बघू शकता. इथे सुज्ञाचे बाबा तुम्ही ॲज ऑलवेज सुज्ञाला कॅप्चर करताना त्यांना आवडतं सुज्ञाचे वेगवेगळ्या पोजेस वगैरे क्लिक करायला आणि सुज्ञाही तितकंच एन्जॉय करते. तर तुम्ही बघू शकता तिकडचा जो ॲटमॉस्फिअर होतं, जे वातावरण होतं ते मस्त होतं लहान मुलांसाठी. म्हणून स्पेशली मी सुज्ञाला तिकडे घेऊन गेली होती. लास्ट टाईम आम्ही गेलो होतो पण तेव्हा सुज्ञा फारच म्हणजे छोटी होती, तिला एवढं नव्हतं समजत की आजूबाजूला असं जे लाइटिंग्स आहे जे काही ॲटमॉस्फिअर आहे ते तिला समजत नव्हतं. पण यावेळी तिने खूप एन्जॉय केलं. हां, तर हे लास्ट टाईम कसं आहे, इथे 5 वर्ष किंवा 5 वर्षाच्या वरती जी मुलं आहेत त्यांच्यासाठी हा जम्पिंगचा गेम होता तिथे. तर जम्पिंगचा जो गेम म्हणजे होता तो लिटरली इतकी गर्दी होती तिथे, खूप लाईन होती. अक्षरशः 1 तास मला लाईन लावावी लागली सुज्ञासाठी आणि मग जाऊन आमचा नंबर लागला. पण हे होतं ॲडव्हेंचरस मस्त. म्हणजे फर्स्ट टाईम तिने ट्राय केलं. मला वाटलं ती घाबरेल किंवा असं रडेल. ती थोडीशी घाबरली, नाही म्हणणार नाही, मी थोडीशी घाबरली ती. पण नंतर तिने एन्जॉय केलं. फर्स्ट टाईम केलं तर बेटर होतं. नेक्स्ट टाईम ती नाही घाबरणार असं मला वाटतं. तर तुम्ही जर इथे आसपास कुठे राहत असाल गोरेगाव मलाड साईडला तर तुम्ही नक्की इकडे या. इनऑर्बिटच्या बॅक रोडला म्हणजे बॅक साईडलाच हे सगळं मुलांचं तिथे अरेंजमेंट केलेली आहे गेम्सची. तर तुम्ही एन्जॉय नक्की करू शकता मुलांना घेऊन येऊन.
तर ही बसची राईड ही खूप अमेझिंग होती, खूप छान. म्हणजे पूर्ण इनऑर्बिट मॉलला असा एक पार्किंगला एक फेरफटका मारलेला. मी कधी लहानपणी तरी बसली नाही, तर म्हटलं चला आपण सुज्ञासोबत तरी बसूया. इथून तुम्हाला सगळं लाईटिंग्स वगैरे सगळं दिसतं बसमध्ये बसल्यावरती. सगळं जे डेकोरेशन जे केलेलं आहे क्रिसमस न्यू इयरच्या निमित्ताने, ते सगळं आपल्याला बघता येतं या बसमध्ये बसून. तर इथे आम्ही निघालो होतो इनऑर्बिट मॉलमधनंच एन्जॉय करून काहीतरी खाण्यासाठी. आणि इथे सुद्धा सोडून मी घेऊ तुझा चीज डोसा प्लीज. तुकडे करून दे. ते करेल प्लीज सोनू. तर इथे आमचं सेलिब्रेशन झालेलं आहे. हॅपी न्यू इयर सर्वांना आणि बाय बाय. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये.